नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप आणि रब्बी हंगाम 2024च्या पीक विमा संदर्भात राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी.आर. निर्गमित केला आहे. हा विमा नेमका कोणाला मिळणार, किती निधी मंजूर झाला आहे आणि तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने खरीप 2024 आणि रब्बी 2024-25 या हंगामातील पीक विम्यासाठी निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी सरकारने 5,44,00,00,000 रुपयाचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसापासून विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. खरीप 2024 हंगामासाठी साधारणतः 5,08,00,000हून अधिक निधी मंजूर झाला आहे, तर रब्बी 2024-25 हंगामासाठी साधारणतः 35,00,000हून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाच्या या जी.आरमध्ये बघू शकता, हा जी.आर 18 मार्चला आलेला आहे आणि यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 करिता 5,08,54,953 इतकी रक्कम विमा कंपन्यांच्या वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबत. शेतकरी मित्रांनो, खाली दिलेल्या चार्टमध्ये बघू शकता, विमा कंपनीची नावे, नुकसान भरपाई पात्र शेतकरी संख्या, एकूण नुकसान भरपाई देय, विमा कंपन्याकडून देय, तसेच राज्य शासन देय तफावत, अशा प्रकारे हा जी.आर. आहे. आता आपण रब्बी हंगाम बघूया. हा जी.आर. सुद्धा 18 मार्चला आलेला आहे आणि यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 करिता 35,96,260 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत. शेतकरी मित्रांनो, खाली दिलेल्या चार्टमध्ये बघू शकता, विमा कंपनीची नावे, नुकसान भरपाई पात्र शेतकरी संख्या, एकूण नुकसान भरपाई देय, विमा कंपन्याकडून देय, तसेच राज्य शासन देय तफावत, अशा प्रकारे हा जी.आर. आहे. शेतकरी मित्रांनो, प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे आता हा निधी थेट विमा कंपन्याकडे वर्ग केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. म्हणजेच लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. शेतकरी मित्रांनो, पैसे जमा होण्यापूर्वी काही गोष्टीची खात्री करणे गरजेचे आहे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का नाही तपासा. त्याचबरोबर तुमचे बँक ई-KYC पूर्ण झाले आहे का नाही याची खात्री करा. तसेच तुमची ॲग्रिस्टॅक नोंदणी यशस्वी झाली आहे का नाही हे तपासा. शेतकरी मित्रांनो, जर कोणाला हे दोन्ही जी.आर. बघायचे असतील तर कमेंटमध्ये जी.आर. असे सेंड करा, लगेच तुम्हाला जी.आर. मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवासोबत व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. अशाच नवनवीन सरकारी योजना आणि शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.